नमस्कार मित्रांनो, तयार आहात का एका भन्नाट चॅलेंजसाठी? आज स्क्रीनवर वेगवेगळी चित्रे आणि त्यामध्ये लपलेले कोडे दिसतील. त्या चित्रकोड्यांवरून तुम्हाला ओळखायचे आहे मुलीचे नाव. प्रत्येक प्रश्नासाठी मिळतील फक्त 5 सेकंद. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहा, यामध्ये 2 चित्रे दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव होते? पहिल्या चित्रात वीणा आहे आणि दुसऱ्या चित्रात बाई आहे, म्हणून योग्य उत्तर होते वीणाबाई. आता पहा, यामध्ये एक चित्र आणि एक अक्षर आहे. मग सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल? यामध्ये दुधावरची साय दिसत आहे आणि नंतर ली हे अक्षर आहे, म्हणून दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होईल सायली. यामध्ये एक अक्षर आणि एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल? यात पहा, तुम्ही इंग्लिश वर्डही यूज करू शकता. आता सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल? यात रिन हे अक्षर आहे आणि नंतर चावी म्हणजेच की आहे, म्हणून दोन्हींचे योग्य उत्तर होते रिंकी. यामध्ये एक अक्षर आणि एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल? यात पहा, का हे अक्षर आहे आणि पाणी दिसत आहे, ज्याला आपण जल असेही म्हणतो, म्हणूनच योग्य उत्तर होते काजल. यामध्ये एक चित्र आणि एक शब्द आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते? यामध्ये मोबाईलचे सिम दिसत आहे, म्हणजे सिम आहे आणि पुढे रन हा शब्द आहे, म्हणून सिम आणि रन योग्य उत्तर होते सिमरन. यामध्ये एक चित्र आणि एक शब्द आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते? यामध्ये पहा, तुम्ही चित्राचा समानार्थी शब्दही वापरू शकता. आता सांगा कोणत्या मुलीचे नाव होईल? फूल दिसत आहे, ज्याला आपण पुष्प असेही म्हणतो, आणि पुढे लता हा शब्द आहे, म्हणून दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होते पुष्पलता. यामध्ये एक अक्षर आणि एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते? पहिले रू हे अक्षर आहे, नंतर अनेक पाली दिसत आहेत, म्हणून रू आणि पाली यांचे मिळून मुलीचे नाव होते रुपाली. यामध्ये एक चित्र आणि एक शब्द आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते? चंद्र दिसत आहे आणि पुढे कला हा शब्द आहे, म्हणून योग्य उत्तर होते चंद्रकला. यात इंग्रजी लेटर आणि मराठी अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल? इंग्रजीतील सी व पुढे मा हे अक्षर आहे, म्हणून योग्य उत्तर होते सीमा. यात एक चित्र आणि एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल? यात तुम्ही समानार्थी शब्दही वापरू शकता. पहा, विचार करून उत्तर द्या. डोळा दिसत आहे, ज्याला आपण नयन असेही म्हणतो, आणि पुढे आ हे अक्षर आहे, म्हणून योग्य उत्तर होते नयना. यामध्ये 2 चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते?
पहा, दगड आहे आणि पुढे बाई दिसत आहे, म्हणून योग्य उत्तर होते दगडाबाई. यात इंग्रजी लेटर आणि पुढे अक्षर आहे. यावरून ओळखा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. इंग्रजीतील सी आणि पुढे ता हे अक्षर आहे, म्हणून योग्य उत्तर होते सीता. यामध्ये एक चित्र आणि एक शब्द आहे. यावरून कोणत्या मुलीचे नाव तयार होते. पैसे आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये मनी म्हणतो, आणि पुढे शा हे अक्षर आहे, म्हणून मनी आणि शा यांचे मिळून योग्य उत्तर होते मनीषा. यामध्ये पहा, एक अक्षर आणि एक चित्र आहे. यावरून कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. तुम्ही इथे चित्राचा हिंदी वर्डही यूज करू शकता. आता सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. बघा, कम हे अक्षर आणि ऊस आहे, ज्याला आपण हिंदीत गन्ना असेही म्हणतो, म्हणून योग्य उत्तर होते कंगना. यात एक चित्र आणि एक अक्षर आहे. यावरून कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. चित्रात गाय दिसत आहे आणि नंतर त्री अक्षर आहे, म्हणून योग्य उत्तर होते गायत्री. यामध्ये सर्व अक्षरे आहेत. यावरून कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. पहा, क हे अक्षर आणि नंतर इंग्रजीतील व्ही हे लेटर, त्यानंतर ता हे अक्षर, म्हणून तिन्हींचे मिळून योग्य उत्तर होते कविता. यामध्ये एक अक्षर आणि एक चित्र आहे. यावरून कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. यात सा हे अक्षर आहे. नंतर उपवासाला खातात ते वरीचे तांदूळ, म्हणजेच वरी आहे, म्हणून मुलीचे नाव होते सावरी. यामध्ये एक अंक आणि एक अक्षर आहे. यावरून कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. यात अंक हा एक आहे आणि ता हे अक्षर आहे, म्हणून दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होते एकता. यात एक चित्र आणि एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. यात सोने म्हणजेच सुवर्ण आहे आणि पुढे आ हे अक्षर आहे, म्हणून दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होते सुवर्णा. यामध्ये इंग्रजी लेटर आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होईल. यात आर आणि व्ही आहे, म्हणून यावरून मुलीचे नाव होईल आरवी. तर मित्रांनो, यापैकी कोणाकोणाचे नाव यामध्ये होते कमेंट करून नक्की सांगा, आणि यापैकी किती उत्तरे बरोबर आली तेही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.